हसन मुश्रीफांनी राज्यामध्ये बोगस नर्सिंग कॉलेज उघडण्याचा धडाका उघडलेला आहे। ते मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर ऐवजी बोगस नर्सिंग कॉलेज वाटणारा मंत्री हा स्पष्ट NSYचा आरोप आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी मी नंदुरबार मधील विद्यार्थ्यांना घेऊन इथे आलो होतो। आमच्याकडे एकूण एक विद्यार्थ्याची फीसची रिसिप्ट आहे। आदिवासी विद्यार्थ्यांकडून आमदार दराडेंनी 1 लाख रुपये डोनेशन घेतलेले आहे टॉर्चर करून। गावामध्ये गेला बागडबिल्ल्यासारखा फिरत त्याचे शिक्षक सगळे विद्यार्थ्यांना सांगितलं आदिवासी पाड्यावरती की 5,000 रुपयात तुमचं पूर्ण नर्सिंग कॉलेजचं शिक्षण होईल। पण जेव्हा एक्झाम आली विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्हाला 33,000 रुपये 3 वर्षात भरावे लागेल, अन्यथा तुम्हाला कॉलेज सोडावं लागेल। एवढी भुरटी भूमिका, एवढे भुरटे आमदार शिवसेनेचे एकनाथ शिंदे पाळतात की आदिवासी विद्यार्थ्यांना लुटतात तुम्ही। ते लुटलं तर लुटलं, जे MKD कॉलेज आहे ते पूर्णपणे बोगस आहे। विद्यार्थ्यांची मी ग्वाही देतो, विद्यार्थी तुमच्या पुढे उभा करतो। आता व्हिडिओ कॉन्फरन्स करून विद्यार्थ्यांशी बोलणं करून देतो। नर्सिंग कॉलेजचे 3 वर्ष फायनल इयरला विद्यार्थी आजपर्यंत एकदा पण त्याला इंजेक्शन लावायला शिकवलं नाही। काउन्सिल जेव्हा त्या कॉलेजमध्ये जातं कशासाठी, तपासणी करायला, तेच विद्यार्थी डॉक्टर तो आपला गोल्डी नावाचा मुलगा आहे, गोल्डी, तो बिचारा गोंडस दिसतो, त्याला डॉक्टर बनवलं। सावंत मुलगा पेशंट बनला, तेच पेशंट येतात, तिथलेच विद्यार्थी कंपाऊंडर बनतात। तिथं लॅबोरेटरी नाही, कुठली सुविधा नाही, कुठल्या हॉस्पिटलशी अटॅच नाही, विद्यार्थ्यांना टॉर्चर। त्याच कॉलेजची घटना आहे, त्या मुली पण तुमच्या पुढे आणतो मी। हॉस्टेल आहे, हॉस्टेलमध्ये एका मुलीनी ते पैसे भरण्यासाठी नव्हते तर तिने हॉस्टेल सोडलं। तिथल्या त्या दळभद्री रेक्टरनी तिथं सगळं कपडे सामान गादी जाळून टाकली। हा दहशतवाद माजवलेला आहे। त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, एका मुलीला पिरियड चालते, तिथं पॅड्स आहे, त्यांच्याकडे व्यवस्था नाही, डस्टबिन नाही, काही नाही। त्या मुलीनी कोणीतरी बाजूला ते साईडला ठेवून दिलं, तर एक उचलून ते त्याची चुकी आहे की तो पूर्ण सुविधा देऊ शकत नाही तो दराडे। तिथं त्या रेक्टरनी त्या मुलींचे हात लावून पिरियड्स तपासले। त्या मुली पण तुमच्या पुढे उभा करतो। ते मुली घाबरल्या नाही, ते शिष्टमंडळ घेऊन 15 दिवसापूर्वी मी 5 मुलींचं आणि 5 मुलांचं शिष्टमंडळ घेऊन हसन मुश्रीफांना भेटायला आलतो। त्यांना तपासणीसाठी पण मी पत्र दिलं, त्या मुलांनी पण अर्ज दिलं। हसन मुश्रीफांनी त्यांना भेटण्याची तसदिही दाखवली नाही।